काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा बिरसा फायटर्सने केला विरोध। धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याची लोकसभेत केली होती मागणी। धनगर समाजाला आदिवासी समाजात आरक्षण द्या अशी मागणी लोकसभेत करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय व धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देऊ नका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून लोकसभेच्या सभापती ओम बिर्ला यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले। निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, आकेश पावरा, मिथुन पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आदिवासींचे आरक्षण हे संविधानिक असून त्यात कोणत्याही अन्य समाजाची घुसखोरी आम्हाला मान्य नाही। धनगर समाजाला आदिवासी समाजात आरक्षण द्या अशी मागणी नुकतेच लोकसभेत करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत। धनगर समाजाला आदिवासीत आरक्षण देण्यात येऊ नये। धनगर समाजाला 3.5% आरक्षण शासन देत आहे, तरीही काही धनगर नेते व संघटना तसेच काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे सारखे लोकप्रतिनिधी हे धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण द्या अशी असंविधानिक मागणी करत आहेत। धनगर समाज व आदिवासी समाज हे दोन वेगवेगळे समाज आहेत। आदिवासींची स्वतंत्र संस्कृती आहे, ती धनगर समाजाशी मिळती जुळती नाही। धनगर हे आदिवासी नाहीत, म्हणून आदिवासींचे आरक्षण हे धनगर समाजाला देता येणार नाही असा स्पष्ट अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने दिलेला आहे। आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने 60% आरक्षण अद्याप मिळालेलेच नाही, कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासींची, बोगस आदिवासींची घुसखोरी झालेली आहे। खोट्या व बनावट जात प्रमाणपत्रांच्या आधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या लाखो नोकऱ्या हडप केल्यात। 7 जुलै 2017च्या सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून राज्यात हजारो बोगस जमात चोर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर असंविधानिक सेवा संरक्षण देण्यात येते। आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासी लोकांनाच मिळाले पाहिजे, म्हणून आदिवासींचे आरक्षण हे धनगर समाजाला देण्यात येऊ नये हीच नम्र विनंती। अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे। धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण द्या अशी मागणी लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मागणी केलेली आहे। या मागणीचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर विरोध करतो आणि प्रणिती शिंदेचा जाहीर निषेध व्यक्त करतो। आदिवासी समाजाचा जर अभ्यास नसेल तर प्रणिती शिंदे यांनी आमच्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये नाक अजिबात खुपसू नये। आदिवासींचं आरक्षण हे संविधानिक असून त्यात कोणत्याही अन्य समाजाची घुसखोरी आम्ही कदापि मान्य करणार नाही। धनगर समाजाला ऑलरेडी शासनाने 3.5% आरक्षण दिलेलं आहे आणि देत आहे, तरीसुद्धा काही धनगर नेते व धनगर समाजाच्या संघटना व प्रणिती शिंदेसारख्या ह्या ज्या खासदार आहेत, अज्ञानी खासदार ज्यांना आदिवासी समाजाबद्दल अभ्यास नाही, ह्या धनगरांना आदिवासीमध्ये सामील करा अशी असंवैधानिक व चुकीची मागणी करत आहे, त्याचा आम्ही विरोध करत आहोत। आदिवासी समाज व धनगर समाज हे स्वतंत्र वेगवेगळे समाज आहेत। आदिवासीची संस्कृती ही स्वतंत्र आहे, ती धनगर समाजाशी मिळती जुळती नाही। धनगर समाजाचा आणि आदिवासी समाजाचा काहीही संबंध नाही। आदिवासी समाजाला जे संविधानाने 7% आरक्षण दिलेलं आहे ते खऱ्या अर्थाने अजूनही मिळालेलं नाही आहे, कारण की लाखोंच्या ज्या नोकऱ्या आहेत, लाखो नोकऱ्या बोगस आदिवासींनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे या गैर आदिवासींनी भडकावलेल्या आहेत। 7 जुलै 2017चा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो सुद्धा त्याची अंमलबजावणी शासन करत नाही आहे। उलट ज्यांनी खोट्या प्रमाणपत्रावरती नोकऱ्या हडप केलेल्या आहे
त्यांना सरकारने संरक्षण दिलेलं आहे। असं होत असताना जर आदिवासींचं आरक्षण सर्वांना वाटून टाकलं तर आदिवासींचा विकास होणार नाही। आदिवासींचा जर विकास व्हायचा असेल तर आदिवासींचं आरक्षण हे आदिवासींनाच मिळालं पाहिजे। म्हणून आदिवासी समाजामध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे। या मागणीचं निवेदन आम्ही लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पाठवलेलं आहे। पुन्हा अशा पद्धतीची चुकीची मागणी कोणत्याही खासदाराने आमदाराने करू नये, अन्यथा त्यांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढणार आहोत, जाहीर निषेध व्यक्त करणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी।